अध्यक्ष महोदय, राज्यातल्या सध्याच्या उन्हाच्या तीव्रतेमुळे औष्णिक विद्युत केंद्र व हायड्रो विद्युत केंद्र हे बरेचसे बंद आहेत आणि त्यामुळे राज्यभर जवळपास सगळेच बिघाड झालेले आहेत असे काही विषय येत आहेत आणि त्यामुळे विजेची खूप टंचाई निर्माण झालेली आहे। प्रत्येक माझ्याही मतदारसंघामध्ये रोज जे 8 लाईट बंद केली जाते ती जास्त प्रमाणात तिचं कंटिन्यूशन मध्ये जे एकसारखी लाईट येते ती येत नाही, ती सारखीच बंद केली जाते आणि त्यामुळे कमीत कमी रोज जर 200 फोन येत असतील तर त्यातले 100 फोन हे लाईटच्या संदर्भात येत आहेत। तर हे औष्णिक वीज निर्मितीचे प्रकल्प तांत्रिक कारणामुळे बंद पडलेत असं सांगितलं जात आहे आणि पाऊस नसल्यामुळे हायड्रोचे प्रकल्प बंद केले जात आहेत, ते खरं आहे का? माननीय अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये आपला कोराडीचा जो 660 मेगावॅटचा संच आहे तो काही काळ बंद होता। म्हणजे 12 तारखेला 21:46 पासून 13 तारखेला 4 वाजेपर्यंत, 17 तारीख ते 19 तारीख असा तो बंद होता। नाशिकचाही संच असा, हे तिन्ही चारी संच मध्ये 2-2, 3-3 दिवस बंद होते। ते जरी बंद असले तरीही आपला जो मिड टर्म वीज खरेदीचा करार आहे त्या करारामुळे या संचाला रिप्लेस करणारी सगळी वीज ही आपण त्या ठिकाणी विकत घेतली। दरम्यानच्या काळामध्ये सुदैवाने कोयनेमध्येही आपला जो महानिर्मितीला अलॉटेड कोटा आहे तो कोटा बाकी होता, त्या कोट्याचा वापर करून आपण ॲडिशनल वीज निर्मिती केली। त्यामुळे या दरम्यान एकही दिवस आपण भारनियमन केलेलं नाही। आपण जो विषय सांगताय तो विषय काही ठिकाणी जो होतोय याची 2 कारणं आहेत। पहिलं, आता आपण फिडर सेपरेशन केलेलं आहे आणि फिडर सेपरेशन झाल्यानंतर ज्या लोकांनी शेतीच्या फिडरवर घराची लाईन टाकलेली आहे त्या लोकांना त्रास होतोय, कारण फिडर सेपरेशन नंतर आता आपण 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज देतो आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस शेतीचं फिडर बंद करतो त्यावेळी ज्या लोकांनी त्या फिडरवरनं घरची वीज घेतलेली आहे त्या लोकांना असं वाटतं की लोड शेडिंग आहे, ते लोड शेडिंग नाही। त्या लोकांनी जे आपलं सेपरेटेड फिडर आहे, म्हणजे ज्या फिडरवरनं आपण उद्योगाला किंवा घरगुती करता वीज देतो त्याच्यावर जाणं अपेक्षित आहे। तशा प्रकारे आपण त्यांना सांगतो देखील आहे। काही प्रमाणात लोक चालले देखील आहेत, पण ज्या ठिकाणी लोक जात नाहीत त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो आणि त्यांना असं वाटतंय की कुठेतरी लोड शेडिंग होत आहे। दुसरा, आपण ज्यावेळी अशा प्रकारचं फेलियर झालं त्या फेलियरमध्ये आपण वेगवेगळ्या स्रोतातनं जी काही वीज घेतली ती वीज घेतल्यानंतर काही ठिकाणी हेही लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात अचानक ही सगळी वीज आल्यामुळे 2-3 ठिकाणी हेही खरं आहे की ट्रान्सफॉर्मर फेलियर झालं, पण ते आपण लगेच रिप्लेस केलं। मात्र कुठेही लोड शेडिंग आपण केलेलं नाही। उलट आत्तापर्यंतचा रेकॉर्ड जवळपास 32,000 मेगावॅटचा लोड देखील आपण पूर्णपणे त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्टरी अशा पद्धतीनं त्याचा पुरवठा केलेला आहे। आणि आता तर आपण या पद्धतीनं प्लॅनिंग केलं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये आपण जवळपास 45,000 मेगावॅटपर्यंत जातो।